पहा विद्यार्थी आपलं जे नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आहे आपलं थेरी एक्झाम्पल आपण घेतोय. त्या थेरी एक्झाम्पल कोणतं आहे आपलं द व्हॅल्यू ऑफ हाऊस. एक्झाम्पल कोणतं आहे द व्हॅल्यू ऑफ हाऊस ॲप्रिसिएट 5% पर year appreciate 5% per year. How much is house worth after 6 years? After 6 years, if its current worth is 15 lakh, current worth is 15 lakh आणि गिवन मध्ये दिलं आहे. म्हणजे इथं काय कंडिशन्स आहे याचं आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे किंवा एक्झाम्पलमध्ये काय जी व्हॅल्यू आहे हाऊसची व्हॅल्यू जी आहे इन प्रेझेंट पर इयर 5% व्हॅल्यू इन्क्रीज होती आहे. ती व्हॅल्यू जी इन्क्रीज होती आहे ती व्हॅल्यू 5% इन्क्रीज होती आहे लक्षात घ्या. पण आणि आपल्याला काय सांगितलं इन करंट वर्थ म्हणजे स्टार्टिंग आत्ताच्या कंडिशनला त्याची जी व्हॅल्यू जी आहे ती 15 लॅक्स आहे. त्याची व्हॅल्यू काय आपली 15 लॅक्स आहे असं सांगितलं आहे. आणि आफ्टर 6 इयर्स म्हणजे आत्ताच्या कंडिशन आहे आत्ता 15 लाख आहे म्हणजे ही फर्स्ट इथून पुढचं इयर म्हणजे फर्स्ट इयर पुन्हा सेकंड इयर असं 6 इयर कंप्लीट नंतर त्याची व्हॅल्यू किती असेल असं त्यांनी विचारलं. म्हणजे 15 लाख जस्ट व्हॅल्यू आहे इथून 1 इयर कंप्लीट झाल्यानंतर 5% इन्क्रीज आहे. 1 इयर कंप्लीट झालं 5% इन्क्रीज आहे. ही कंडिशन्स आपल्याला आता सांगितली आहे मला. या कंडिशननुसार 6 इयर नंतर त्याची व्हॅल्यू काय आहे ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे मला. मग ही व्हॅल्यू फाइंड आउट करताना मी इथे कंडिशन्स लिहितानाच असं म्हटलं की करंट वर्थ ऑफ हाऊस इज 15 लाख रुपीज. त्याची करंट व्हॅल्यू जर 15 लाख रुपीज सांगितली आहे अँड इट्स ॲप्रिशिएट 5% पर इयर 5% इन्क्रीज इन्क्रीज रेट होत आहे असं व्हॅल्यू होते. तर हाऊस एव्हरी सक्सेसिव्ह इयर इन्क्रीजच होणार आहे तुम्हाला. मग अशा कंडिशनला आपल्याला काय आहे की बाबा जे प्रेझेंट आहे प्रेझेंट व्हॅल्यू दॅट इज प्रेझेंट व्हॅल्यू काय A = 15 लॅक्स आहे. दॅट इज A = 15 लॅक्स आहे. आर फाइंड आउट करताना कसं आहे की बाबा आर इक्वल टू आपल्याला फाइंड आहे जस्ट 15 लाख आहे म्हणजे करंटला 15 आहे म्हणून 1 आपल्याला इथं घेताना आपण असं घेतलं 1 + 5% ही जी 5% आहे मुलांना ह्या 5% म्हणजे कशामुळे घेतलं कारण का आपल्याला इथं लक्षात द्यायचं आहे की बाबा 5% काय घेतलेलं आहे 5% याचा अर्थ झाला तुमचा पर्सेंटेज म्हणजे 100 फॉर्ममध्ये म्हणून 5/100 या फॉर्ममध्ये आपण मांडलं 5/100 या फॉर्ममध्ये. मग मुलांना याचा डिनोमिनेटर 1 आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं दॅट इज 100 1 ने 5 ला 5/100 दॅट इज 1 बघा 105/100 105/100 that is 1.05 1.05 म्हणजे आपल्याला इथं लक्षात घेतलं आहे की बाबा आर ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली आहे तर दॅट इज आर = 1.05 आहे. ह्या कंडिशन्स आपल्याला लक्षात घ्यायच्या. आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली ए ची व्हॅल्यू माहिती झाली. आता आपल्याला फाइंड करायची आहे व्हॅल्यू ऑफ द हाऊस आफ्टर 6 इयर्स. व्हॅल्यू ऑफ द हाऊस आफ्टर 6 इयर्स किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके पाहूया आपण म्हणलंच आहे की व्हॅल्यू ऑफ द हाऊस आफ्टर 6 इयर्स. आता आफ्टर 6 इयर्स म्हटल्यानंतर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की बाबा A = 15 आहे. R = तुम्हाला भेटलं आहे 1.05 भेटलं आहे. R = 1.05 भेटलं आहे. तर एनची व्हॅल्यू किती घ्यायची आहे एन = किती घ्यायची आहे. मुलं एन = व्हॅल्यू घेताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं कंडिशन काय लक्षात ठेवायचं आहे एनची व्हॅल्यू कंडिशन लक्षात आहे. मुलांना जस्ट आत्ता एक आहे आत्ता त्यांनी 50 लाख रुपीज व्हॅल्यू सांगितलं आहे पर इयर सांगितलं आहे पर इयर 6 इयर्स 1 इयर झालं की सेकंड 2 इयर झालं हा 3 इयर झाला हा 4 इयर झाला हा 5 इयर झाला हा 6 इयर झाला
6 इयर कंप्लीट झाला म्हणजे इथं आपल्याला किती बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 बघा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे यांची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल 7 घ्यावं लागेल कारण का जस्ट व्हॅल्यू किती आहे 15 लाख रुपीज आहे पुन्हा पर इयर 5% इंक्रीज आहे म्हणजे यांची व्हॅल्यू आपल्याला घेताना किती घ्यावं लागेल 7 की n = 7 आपल्याला यांची व्हॅल्यू काय आपल्याला 7 घ्यावी लागेल तर यांची व्हॅल्यू आपण 7 घेतली मग आता यांची व्हॅल्यू आपल्याला कळाली 7 घ्यायची आहे आता याच्यानुसार आपल्याला काय करायचं व्हॅल्यू पुटअप करायच्या दॅट इज इक्वल टू T7 इक्वल टू T7 याची व्हॅल्यू माहिती आहे 15 आरची व्हॅल्यू माहिती आहे 1.05 यांची व्हॅल्यू माहिती आहे 7 - 1 दॅट इज T7 equal to 15 into 1.05 raised to 6. 1.05 raised to 6. but आपल्याला माहिती आहे मुलांना काय माहिती आहे तर इथं आपल्याला दिलेलं आहे 1.06 1.05 raised to 6 याची व्हॅल्यू जी आहे याची व्हॅल्यू किती आहे 1.34 आहे हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे एक्झाम्पल सुरुवात होतानाच तुम्हाला काय दिलं आहे याची व्हॅल्यू काय आहे आपल्याला दिलेली आहे दॅट इज 1.06 आहे देन T7 इक्वल टू 15 into 1.34 गिवन मध्येच तुम्हाला दिलेलं आहे याची व्हॅल्यू जी आहे 15 into 1.34 म्हणून मी तुम्हाला सांगतोय की व्हॅल्यू ऑफ आफ्टर 6 इयर्स सांगितलं आहे म्हणून आपण घेतलं TN आपल्याला n टर्म फाइंड आउट करायचं आहे म्हणून TN इक्वल टू AR raised to n - 1 आहे याची व्हॅल्यू 15 आहे आरची व्हॅल्यू 1.05 आहे 1.05 n इक्वल टू काय व्हॅल्यू 7 आहे दॅट इज n इक्वल टू 7 व्हॅल्यू आहे देन T7 इक्वल टू दॅट इज T7 इक्वल टू हा T7 इक्वल टू याची व्हॅल्यू 15 आरची व्हॅल्यू 1.05 raised to 7 - 1 that is 15 into 1.05 into raised to 6 है then T7 equal to 50 into 1.34 याचं कॅल्क्युलेशन करा that is 20.1 lakh that is T7 equal to 20.1 lakh म्हणजे इथं आपल्याला काय लक्षात आलं की व्हॅल्यू ऑफ द हाऊस आफ्टर 6 इयर्स व्हॅल्यू ऑफ द हाऊस आफ्टर 6 इयर्स दॅट इज 20.1 lakhs रुपीज होते आपल्याला ही क्लिअरिफिकेशन झालं लक्षात आलं का या 20.1 lakh रुपीज ओके पहा मुलांना आपलं सेकंड एक्झाम्पल आहे त्या सेकंड एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं हे बघूया आपण म्हणजे आपल्याला लक्षात येईल काय इफ वन इन्वेस्ट 10,000 रुपीज इन अ बँकेमध्ये 10,000 रुपये काय केले इन्व्हेस्ट केले ॲट अ रेट ऑफ इंटरेस्ट 8% ने ते काय केले 8% या रेटने पर इयरला 8% व्याज आहे त्याला 8% व्याजाने ते पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत हाऊ लॉंग किती वेळ लागेल हाऊ लॉंग डज इट टेक डबल हाऊ लॉंग इट टेक डबल मनी म्हणजे जर 10,000 रुपये आहेत त्या 10,000 रुपयाचे डबल व्हायला दॅट इज 10,000ची डबल 20,000 रुपये 20,000 रुपये व्हायला डबल द मनी बाय कंपाऊंड इंटरेस्टने कोणत्या इंटरेस्टने यूज करा म्हटलं त्याने कंपाऊंड इंटरेस्टने बाय युझिंग कंपाऊंड इंटरेस्टने किती वेळ लागेल असं आपल्याला त्याने विचारलेला क्वेश्चन्स आहे आणि मग ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला त्याने ऑलरेडी गिवन मध्ये दिलं आहे 1.08 raised to 5 1.47 ही त्याची व्हॅल्यू आहे आपल्याला असं त्याने सांगितलेलं आहे मग आपल्याला इथं थिअरीफिकेशन आहे की बाबा आपण हे सर्व मांडलं आहे पण ह्या गिवनवरून मी थोडीशी माहिती दिली आहे काय म्हटलं आहे अमाऊंट इन्व्हेस्टेड अमाऊंट किती इन्व्हेस्ट केली मुलांना अमाऊंट इन्व्हेस्टेड किती केली आहे 10,000 रुपीज इंटरेस्ट रेट म्हणताय इंटरेस्ट रेट 8/100 दॅट इज 0.08 त्याचा इंटरेस्ट रेट झाला आता अमाऊंट ऑफ आफ्टर फर्स्ट इयर म्हणजे पहिल्या वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्याची अमाऊंट किती असेल 1 वर्षानंतर ती अमाऊंट किती असेल तर हे 10,000 आहे 10,000 इन ब्रॅकेट 1 + 0.08 1 म्हणजे 1 इयर लक्षात ठेवा 1 म्हणजे 1 इयर झालेलं आहे तुमचं
आणि त्याला 0.08 ही इंटरेस्ट आहे, म्हणून त्या 10,000 इंटू 1.08. लक्षात घ्या मुलांना, एक्झाम्पल समजून घ्या की काय सांगितलं आहे मुलांना. 10,000 रुपये बँकेमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेत. पर इयरला 8% व्याजदर आहे, त्याला 8% व्याजदर आहे असं सांगितलं आहे. ते अमाऊंट डबल व्हायला किती वर्ष लागतील असा त्यांचा प्रश्न आहे. पण ते यूज करताना काय वापरा, कंपाऊंड इंटरेस्ट वापरा असं त्यांनी सांगितलं आहे. मग हा कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला यूज करायचा म्हटल्यानंतर आता आपल्याला लक्षात घ्यायचं, सिम्पल इंटरेस्ट नाही सांगितलं, दॅट इज कंपाऊंड इंटरेस्ट सांगितलं आहे. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे, जे उदाहरणार्थ 1 इयर नंतर 10,000 आहे, 10,000चं व 1 वर्षानंतर फॉर एक्झाम्पल 10,000चं 500 रुपये व्याज झालं असेल तर 10,000 अधिक 500, 10,500 रुपये, 10,500 रुपयावर व्याज बसणार. सिम्पल इंटरेस्ट म्हटलं तर काय असतं, ओनली 10,000वरच इंटरेस्ट असतो तो प्रॉपरमध्ये. तर लक्षात घ्या. म्हणून इथं आपल्याला आपण ही टर्म अशी मांडली किंवा अमाऊंट आफ्टर फर्स्ट इयर म्हटलं, अमाऊंट ऑफ फर्स्ट इयर that is 10,000, 1 plus 0.08, that is 10,000 into 1.08. आता बघा, व्हॅल्यू ऑफ द अमाऊंट आफ्टर n इयर्स. आता आपल्याला बघितलं 1 इयर म्हटलं तर आपण कसं लिहिलं, 10,000 1.08. बघा 1.08 1 इयरसाठीच लिहिलं होतं. मग n इयरसाठी आपल्याला किती लिहिता येईल, तर 10,000 इन ब्रॅकेट 1.08 n इयर्स. n इयर्स काय आहे, n इयर्स आपल्याला कळलं. मग आता n इयर्स, नंबर ऑफ इयर्ससाठी आपण ती टर्म लिहिली. 1 इयरसाठी आपण लिहिली होती, तुम्ही बघितली, 10,000 इंटू 1.08 असं लिहिलं होतं, अमाऊंट ऑफ 1 इयर. आता n इयरसाठी काय, 10,000 1.08 रेज टू n इयर्स. आता काय म्हटलं तर डबल अमाऊंट, ही डबल अमाऊंट म्हणतो आपण. ही डबल अमाऊंट आपली किती आहे, 10,000 आहे, 10,000ची डबल अमाऊंट किती, 20,000. 20,000 व्हायला किती वर्ष लागतील असं आपल्याला विचारलेलं आहे. मग डबल अमाऊंट किती झाली, 20,000. कारण 10,000 होती, 10,000च्या डबल किती झालं, 20,000. ही कंडिशन झाली. मग गिव्हन कंडिशन लिहिली, n इयर्स लिहिली, 10,000 इंटू 1.08 रेज टू n इक्वल टू 20,000. इक्वल टू आपण काय लिहिलं, 20,000. म्हणजे 10,000 इंटू 1.08 रेज टू n इक्वल टू 20,000. हा 10,000 आहे, इकडं आल्यानंतर काय होईल, डिवाइड मध्ये येईल. दॅट इज इथं 1.08 रेज टू n इक्वल टू 20,000 अपॉन 10,000. 10,000. मग 1.08 रेज टू n इक्वल टू इथं डिवाइड केलं 1.08 रेज टू 2, म्हणजे 1.08 रेज टू 2 आपल्याला क्लिअरिफिकेशन केलं. लक्षात घ्या. मग 1.08 रेज टू n इक्वल टू 2 आपल्याला ही कंडिशन्स भेटली आहे. पाहू आपल्याला गिव्हन मध्ये दिलेलं आहे 1.08 रेज टू n इक्वल टू 2. मग आपण इथे कॅल्क्युलेट करूया. हे मल्टिप्लाय डिवाइड आहे, आपल्याला डिवाइड म्हणजे डिवाइड फॉर्म मध्ये आपल्याला घेता येत नाही आहे. इथं आपण अप्रॉक्सिमेटली 1.08 रेज टू n सांगितलं आहे, तर याचं कॅल्क्युलेशन असं जर केलं 1.08 रेज टू n इक्वल टू 1.08 रेज टू रेज टू 10 दॅट इज इक्वल टू ती व्हॅल्यू येते, दॅट इज n इक्वल टू व्हॅल्यू 10 येते. परंतु ही अप्रॉक्सिमेटली आहे, अप्रॉक्सिमेटली n ची व्हॅल्यू काय येते 10. कॅल्क्युलेट करून बघा, तुम्हाला त्याचा 1.08चा 10वा काढला तरी 2 पर्यंत व्हॅल्यू येते शुअरमध्ये. चेक तुम्ही करा. ओके. पहा म्हणून एक एक्झाम्पल घेतोय, सम ऑफ n टर्म्स एक्झाम्पल घेतलेलं आहे, परंतु तुम्हाला काही जणांना क्लिअरिफिकेशन झालं आहे, काही जणांना नाही. यासाठी हे एक एक्झाम्पल मी क्लिअरिफिकेशन आहे. एस एन इक्वल टू आपल्याला 8 + 88 + 888 + डॅश n टर्म्समध्ये आपल्याला घेऊन कंडिशन्स दिलेली आहेत. त्याच्यानुसार आता फर्स्ट स्टेपला काय करायचं, त्याच्यातून 8 कॉमन काढायचे. म्हणून पहिली कंडिशन काय करायची, 8 कॉमन काढायचे. आणि एस एन इक्वल टू 8 कॉमन काढलं, इन ब्रॅकेट आहे 1 + 11 + 1 1 1 + डॅश n टर्म्स. हा n टर्म्स राहिल्या. मग ह्या n टर्म्स राहिल्यानंतर आता पुढे काय करायचं, ही जी टर्म आहे ह्या 8 आहे, ह्या 8चा डिनॉमिनेटर 1 आहे, ह्या दोन्ही टर्मला
हे 8 आणि हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. ह्या दोन्ही टर्मला 9ने मल्टिप्लाय करायचं. का करायचं तर त्याला रिझन असं आहे की त्याला सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपण त्याला मांडणी करतो. देन Sn इक्वल टू इथं आपण व्हॅल्यू घेतली आहे दॅट इज 8 बाय बघा 8 इंटू 9 डिवायडेड बाय इथं बदला इंटू 9 इंटू 1 प्लस 11 प्लस 1 1 1 प्लस दॅट एंटर्स दॅट इज इक्वल टू हे आपण Sn इक्वल टू दॅट इज 8 बाय 9 याचा नाही गुणाकार नाही 9 ने पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचं 9 प्लस 99 प्लस 999 प्लस डॅश 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 एन टर्म्स डॅश 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 एन टर्म्स पर्यंत आपण इथं मांडणी केली. ही जी टर्म आली आहे 9 आहे 99 आहे 999 आहे प्लस डॅश 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 एन टर्म्स आहेत. ह्या ज्या कंडिशन्स आहेत ह्याला आपल्याला सिम्प्लिफिकेशन आता मांडायचं आहे. त्याला आपल्याला ॲडजस्ट करून मांडणं पहा. आपण ही जी अगोदरची टर्म आहे ती तशीच आहे पण ह्या 9ला आपल्याला ॲडजस्ट कसं मग करायची मांडणी 10 - 1 प्लस 100 - 1 99ला 100 - 1 999ला 1000 - 1 अशा डॅश एन टर्म्सपर्यंत आपल्याला त्याची कंडिशन मांडली आहे. मग हे टर्म्स मांडल्यानंतर आता त्याला मांडणी कशी करायची आहे तर पहा इथं Sn इक्वल टू जर आपलं 8/9ला 8/9 आहे त्याच्यात दोन ब्रॅकेट फर्स्ट टर्म घ्यायची हे फर्स्ट टर्म ही फर्स्ट टर्म ही ज्या टर्म्स आहेत ते घ्यायच्या 10 प्लस 100 प्लस 1000 डॅश डॅश एन टर्म्स इथं म्हणायचं. मिडलला साईड होतं मायनस 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 हा मायनस इथं द्यायचा आणि इथल्या ज्या टर्म्स आहेत 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 डॅश डॅश एन टर्म्स एन टर्म्सपर्यंत आपल्याला मांडणी करायची. त्या सर्व एन टर्म्सपर्यंत आपण मांडणी करू. दॅट इज इक्वल टू देन Sn इक्वल टू आपल्याला आहे 8/9 आहे 8/9 आहे इन ब्रॅकेट इथे टर्म 10 प्लस 100 प्लस 1000 डॅश 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 एन टर्म मायनस आपल्याला माहिती आहे 1 1 1 1 आहे. याचा मी तुम्हाला GPमध्ये सांगितलं की 1 + 1 + 1 प्लस अशा जर सिरीज असेल किंवा अशी जर सिक्वेन्स असेल त्याचा ॲन्सर काय आहे दॅट इज एन आहे. हे तुम्हाला मी डायरेक्ट क्लिअरिफिकेशन दिलं होतं दॅट इज एन ही व्हॅल्यू आहे. आता इथं मात्र काय करायचं पुढच्या स्टेपला इथली जी टर्म आहे मला फर्स्टला A इक्वल टू 10 म्हणायचं आणि आपल्याला T2/T1 करून आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची दॅट इज T2/T1 T2 म्हणजे T1 T2 T3 T4 डॅश 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 टर्म्स आहेत. T2 कोणती 100/10 दॅट इज 10 पुन्हा T3/T2 T3/T2 1000/100 इक्वल टू 10 म्हणजे सगळीकडे आपल्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपण घेतल्या याच्यानुसार हा सगळा इथंही 10 आलं इथंही 10 आलं त्याच्यावर काय लक्षात आलं A इक्वल टू 10 R इक्वल टू सुद्धा 10 दॅट इज R इज ग्रेटर दॅन 1. R कसा आहे तुमचा ग्रेटर दॅन 1 आहे. आरची व्हॅल्यू हा मोठी आहे कितीपेक्षा 1 पेक्षा आहे हे लक्षात घ्या. बघा 9 प्लस 99 प्लस 999 डॅश 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 ही टर्म्स होत्या. देन 10 - 1 9ला 10 - 1 99ला 100 - 1 1000 - 1 डॅश डॅश एन टर्म्स आहेत का तुमच्या. देन Sn 8/n 10 प्लस 100 प्लस 1000 डॅश डॅश एन टर्म्स -1 मायनस 1 प्लस 1 प्लस 1 डॅश डॅश एन टर्म्स आल्या. ह्या 1 1 1 प्लस 1 प्लस आहे तुम्हाला माहिती आहे या सर्वांची व्हॅल्यू काय आहे एन असते ही एन इथं मांडली 10 प्लस 100 प्लस 1000 मायनस एन टर्म्स सांगितलं दॅट इज इक्वल टू A इक्वल टू 10 T2/T1 T2 100/10 दॅट इज 10 T3/T2 1000/100 दॅट इज 10. ही कंडिशन्स आपल्याला लक्षात घेतली. याच्यावरून काय लक्षात आलं A इक्वल टू 10 R इक्वल टू 10 R इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 ह्या फॉर्ममध्ये आहे आपण हे क्लिअरिफिकेशन केलं. पाहून मग A इक्वल टू 10 आहे R इक्वल टू 10 R इज ग्रेटर दॅन 1 त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती A R⁻n -1 अपॉन R-1 मायनस n काय मायनस n तिथला दे दॅट इज इक्वल टू 8/9 इक्वल टू A ची व्हॅल्यू काय 8 R⁻n R ची व्हॅल्यू 10⁻n -1 डिवायडेड बाय R ची व्हॅल्यू काय 10 -1 मायनस n ॲज दे दॅट इज इक्वल टू 8/9 10 10⁻n -1 divided by 9
मायनस एन, याचा डिनोमिनेटर काय आहे बाबा 1 आहे. पहा 10 रेस टू एन मायनस 1 अपॉन 10 मायनस 1 मायनस एन आहे. मग इथं आपल्याला काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, यांनी याला मल्टिप्लाय करायचं, ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार. दॅट इज इक्वल टू एन इक्वल टू जी व्हॅल्यू घेतली 8/9 दॅट इज इक्वल टू 10 रेस टू एन मायनस 1 10 रेस टू एन मायनस 1 बरोबर आहे का. ह्या 1ने ह्या टर्मला मल्टिप्लिकेशन केलं, आता 9ने एनला मल्टिप्लाय करणार, मायनस 9n डिवायडेड बाय ह्या 1ने 9ला मल्टिप्लाय करणार, दॅट इज 9. then Sn equal to 8/9 that is 10 into 10 raised to n minus 1 minus 9n divided by 9. 9 into 9 multiply करायचं, and Sn equal to 8/9 into 9 81 that is 10 into 10 raised to n minus 1 minus 9 minus 9. Sn equal to 8/81 10 into 10 raised to n minus 1 minus 9 या फॉर्ममध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं. ओके, असं Sn आपल्याला फाइंड आउट करायचं.